पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या गॅरंटी विरोधात पृथ्वीराज चव्हाण बरेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। भाजपच्या निवडणूक प्रचार आणि जाहिरातींची तक्रार करणार आहेत आणि सरकारी पैशातून भाजपने मोदींची जाहिरात करू नये तर जाहिरातींवरील खर्च मोदींकडून वसूल करावा असे सुद्धा चव्हाण म्हणाले। केंद्र सरकारच्या निधीचा सेंट्रल एक्सचेकरचा वापर करून एका व्यक्तीचा प्रचार करणे चुकीचे आहे। त्यांना केंद्र सरकारची गॅरंटी म्हणायची असेल किंवा प्रधानमंत्री की योजना म्हणायची असेल तर आमची काही हरकत असणार नाही, पण भारतीय जनता पक्षाची गॅरंटी किंवा एका व्यक्तीची गॅरंटी किंवा मोदी की गॅरंटी हे योग्य नाही आहे। आचारसंहितेचा भंग करणार आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की आतापर्यंत सरकारी पैशाने मोदी की गॅरंटी जी जाहिरात झालेली आहे त्या सगळ्या जाहिरातीचा खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदीकडून वसूल करून घेतला पाहिजे। जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचं स्तोम माजवणं हे योग्य नाही आहे। मोदी हे आता पर्सनॅलिटी कल्ट किंवा व्यक्ती स्तोम माजवायचा प्रयत्न करतायत। म्हणजे कुठे भारतीय जनता पक्ष कुठे दिसत नाही, फक्त मोदी मोदी मोदी। आणि हे मोदी करायचं असेल तर आमची काय हरकत नाही, म्हणजे सरकारी पैशाने ते करता कामा नये एवढाच आमचा लिमिटेड मुद्दा आहे। पेट्रोल डिझेल गॅस कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदीची गॅरंटीचे पोस्टर लावा, मग ती सिलेंडरची असेल गॅस सिलेंडरची किंवा आणखी काय असेल, प्रत्येक विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदी की गॅरंटी अशा प्रकारचा प्रचार करा। आता हा प्रचार करायला आमची काही हरकत नाही, पण सरकारी पैशातून करता कामा नये। जनतेच्या घामातून जीएसटी मधून गोळा केलेला पैसा एका व्यक्तीच्या मोठेपणा करता व्यक्ती स्तोम माजवण्याकरता, भारतीय जनता पक्षाचा पण नाही पण मोदींचा स्तोम माजवण्याकरता वापरला जातोय, याला आमचा गंभीर आक्षेप आहे।